सोनू यांचे रिलीव्हर आहेत. फैजानबाईंनी एक चांगली ओळख आमच्यापर्यंत त्यांची पोहोचवली आहे की कुठून खास नेपाळवरून त्यांना इथपर्यंत बोलवलंय. महेश दादा एक मिनिट. महेश दादा एक मिनिट. विकी आपण मोजम पटेल यांच्याशी संपर्क साधायचा आहे त्वरित. तुम्हाला अर्जंट बोलवलंय स्टेजवर. विकी स्टेजवर यायचंय. मोजम दादा तुम्हाला बोलवत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार महेश. पहिलाच बॉल आपण पाहिला. यावेळेस दुसरा चेंडू खूप वेळ हवेमध्ये. कदाचित तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतात. थोडे शिवशेरी उशिरा. रनआउटची होती संधी. विकेट मिळते इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. तंबूच्या आसराला या मॅच मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण झेल पकडा, आयवा झेल पकडा आणि राजूजी देसले साहेबांच्या वतीनं 100 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र मिळवा. फक्त प्रेक्षकांसाठी असतील या गोष्टीची आपण नोंद घ्या. नक्की जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. पहिल्या विकेटचं पतन होताना इथून मात्र आपण पाहिलंय. गोलंदाजी ट्रॅकवर महेश भुईरला आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज महेश पुनश्च एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू जणू डान्स करत हा चेंडू निघालाय. हे काय घडतं मैदानाच्या आतमध्ये कदाचित लक्ष प्रॉपर नसावं. विकेट मिळते ते मात्र रनआउटची. फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल या वेळेला तंबूच्या आसऱ्याला. तीन चेंडूचा खेळ संपुष्टात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 1 या अंकावर धावफलक जाऊन स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल. यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 धावा इथून मात्र पंच मिळतील. 2 धावा इथून मात्र मिळत आहेत आणि धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचतायत. त्या म्हणजे 3 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल. फुल टॉस चेंडू. यावेळेस बाउंड्रीच्या बाहेर जाईल का पण नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र. भिवंडी क्रिकेटचा हार्दिक पांड्या. योगी तयार. विकेट होईल पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन.
5 चेंडूचा खेळ संपुष्टात. धावसंख्या 3 या अंकावर. धावफलक जाऊन स्थिरावताना आपण पाहत आहे. अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय, बाकी राहतोय. गोलंदाज ट्रॅक फॉर गोलंदाज महेश. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतील आमच्यापर्यंत. अतिरिक्त चेंडू आहे. कदाचित असं वाटतं या षटकातील पहिला अतिरिक्त हा चेंडू इथून मध्ये डिलिव्हर झाला असावा. चेंडू संपलेत 5. अंतिम गोलंदाज तयार. षटक समाप्तीचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या अंकावर. महेश भोईर यांचं जे आपण षटक प्रगतीपथावर पाहिलं तेव्हा एक चर्चा पाहिली, आम्ही ऐकली सुद्धा पैजान्यांच्या मार्फत, की महेशजी भोईर यांचा जेव्हा स्टार्टिंग जो स्पीड आहे तो अजूनही त्यांनी गोलंदाजी करण्याचा स्पीड अजूनही कायम ठेवला आहे आणि त्याच वेगानं अजूनही चेंडू इथे मात्र डिलिव्हर होतात. क्या बात आहे. लाजवाब आपण गोलंदाजी इथून मात्र महेश दादांची पाहिली. खूप चांगलं षटक. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या अंकावर. धावफलक इथून मात्र जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. चांगलं षटक आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. द्वितीय षटक म्हणजे विंड बॉलचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र योगेश चौधरी यांना आपण इथून मात्र पाहत आहे. एक फिटनेसवर खूप सारं लक्ष देणारे खेळाडू आहेत. विंड बॉलचं हे षटक सुरुवात झाली इथे मात्र व्हाईट बॉलने. हलक्या हाताने तुम्हाला येस जोएबजी पटेल ज्यांना फक्त आम्ही एक फक्त इशारा पोहोचवला आणि दुसऱ्या क्षणाला मॅन ऑफ दी सिरीजची ट्रॉफी ज्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवली, जोएबजी पटेल इथे उपस्थित होतात. आम्ही आपणास विनंती करतोय जोएबजी पटेल साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. योगेशजी पुनश्च एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. थोडासा टेक्निकल इश्यू, आम्ही तुमच्यापासून दुरावलो क्षमस्व. और विकेटचं इथून मात्र पतन होतं. फलंदाज होतोय बाद. एक व्हाईट बॉल ही आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला आणि धावसंख्या डायरेक्टली जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 7 या अंकावर. धावफलक जाऊन पोहोचताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. इच्छुक आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. दिशा देतील फक्त या चेंडूला आणि यावेळेला रनआउटची विकेट पुन्हा एकदा मिळतीये. विकेट सोबत फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. आणि आतापर्यंत जर का आपण बघितलं तर 5 खेळाडू बाद झालेत रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. न्यू बॅटर जतीन टाकिरे. जतीन ठाकरे आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत आणि या नक्कीच इथे जतीन ठाकरे यांच्या प्रत्येक षटकारासाठी मोजमजी पटेल या मैदानाचे मालक यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. अमन हुसेन इथे उपस्थित होतात. आपलंही सहर्ष स्वागत. रोहितजी इथे उपस्थित होत आहेत. येस अमनजी इथे उपस्थित होत आहेत जे स्वीय सहाय्यक पर्सनल असिस्टंट जोएबजी यांचे म्हणून काम पाहतात. त्यांचंही हार्दिक स्वागत, वेलकम.
आणि सुपरवायझर म्हणून रोहित इथे काम पाहत आहेत. यावेळेस अक्रॉस द लाईन ना चेंडू बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. आपण पाहताय किती धावा मिळतील. तर 2 धावा इथून मात्र मिळत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 10 या अंकावर धावफलक. तीन चेंडूचा खेळ संपुष्टात. चौथा चेंडू आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. जी तिथे कदाचित पाहायला मिळत आहेत आपल्याला. चांगली झेप होती चेंडूवर. सिंगल इथून मात्र मिळते. चेंडू संपलेत आतापर्यंत 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज या यावेळेस डॉट बॉल. हो जतीनदादा यांच्या बॅट मधून चेंडू निघालाय. चेंडू खाली आहे महेश. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद तंबूच्या असलेला. षटक क्रमांक द्वितीयेतून मात्र संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे अर्थातच 11 या अंकावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तात्या प्रतिष्ठानचे स्वतः तात्या आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. आज पंचांच्या भूमिकेमध्ये जर का आपण बघितलं तर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत शहराजी खतीब आणि नाऱ्यावर इथपर्यंत उपस्थित झालेत. आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये रबाडा यांचे बंधू आमच्यापर्यंत जातीय की रबाडा यांचे बंधू सवाडा इथपर्यंत ते साऊथ आफ्रिकेवरून खास पोहोचलेले आहेत. आम्ही इथे नवीन आहोत. आम्हाला ज्या पद्धतीने माहिती मिळते ती आम्ही पोहोचवतो. येस रबाडा यांचे सवाडा भाऊ सुद्धा इन्स्टावर सर्च करावं लागेल. आता आपण पाहू शकताय यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. योगी दादा यांना मी सातत्याने म्हणतो. आय थिंक NR बोरपाडामधून खेळत असताना आमदार चषक भिवंडी सिटी क्रिकेटला ज्या पद्धतीने फटकेबाजी केली होती आणि तेव्हा आय थिंक हरेश सरांनी म्हटलं होतं की तो जो चेंडू आहे तो आता मात्र लिंबू सारखा दिसायला सुरुवात झाली आहे आणि तो खेळाडू आहे. पण आता फलंदाजाच्या भूमिकेमध्ये नसता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये योगीला आपण पाहतोय. आणि नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथे दर्शवतील. फ्री हिट इथून मात्र आपण पाहत आहे. त्यानंतर भिवंडी क्रिकेटचा हार्दिक पांड्या म्हणून सुद्धा या खेळाडूला संबोधलं जातं. पाहूयात त्याच पद्धतीनं आता मात्र खेळ याही खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळेल का. पण नो बॉल आहे. येणारा पुढचा चेंडू इथून मात्र आपल्याला फ्री हिटचा पाहायला मिळतोय. फेकून दिलाय चेंडूला. फ्री हिटच्या चेंडूवर फ्री माइंड स्ट्रोक कन्वर्ट. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. यावेळेस निर्धाव फेक डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. आणि चेंडू संपलेत आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 20. विकेटचं पतन. फलंदाज बाद. व्हॉइस थोडं क्लिअर करा. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो हॅलो. आमचे मॅन ऑफ दी सिरीजचे दाते जोएबजी पटेल यांचा शाही सन्मान केला जाईल. कारण अध्वर शेलार यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाईल जोएबजी पटेल यांना ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ दी सिरीजची ट्रॉफी इथे वितरित केली आहे. मी सातत्याने पाहतो की कवाड अंबाडी या विभागामध्ये कुठेही मॅच असू द्या मापोली संघाचे एक सपोर्टर म्हणून ते सातत्याने तिथपर्यंत पोहोचत असतात. आणि नक्कीच कुडूसच्याही वाडा तालुक्यामध्ये कुडूसचे कुठेही मॅच असू द्या
ते इथे उपस्थित होत असतात. त्यांचा इथे मात्र शाही सन्मान होताना आपल्या चार चेंडूचा खेळ संपुष्टात. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. ओहो हो, या वेळेस डिक्लर जोर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपण इथून मात्र पाहत आहे. सिंगलने धावा संख्या 22-22. षटक संपलंय. क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. विजयाकरिता 24 धावांचा आव्हान. पाहूयात पार होईल का. तोपर्यंत एक सुवर्ण संधी डिक जॉकी आणि परतूयात मॅच मध्ये. आई जीवदानी विरार विपक्षात किल्ले कोहच. चला बोट टीम कॅप्टन टॉस साठी आपण त्वरित यायचं आहे. किल्ले कोहज आणि आई जीवदानी विरार. वैभव क्या बात आहे. लाजवाब गीत डीजे वैभवच्या माध्यमातून आपण गेले 4 दिवस इथून मात्र ऐकतोय. या विभागातील वाडा तालुक्यातील नंबर 1 डिस्क जॉकी म्हणून ज्याचा उल्लेख सातत्याने इथे मात्र करतायत. आणि का माझी निवड वाडा समालोचक ट्रॉफीसाठी डीजे जॉकी डिस्क जॉकी करण्याकरिता झाली याचं उत्तम उदाहरण इथून मात्र दर्शवत असताना डीजे वैभव इथून मात्र दर्शवत असताना यस टेरेसवरचा एक फॅन इथे आमच्या नजरेमध्ये कॅप्चर झालाय. पारस गुजरे आपण त्याला पाहताय. जे उत्कृष्ट असे भूपू वादक आहेत. सोनू आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. आणि क्या बात आहे. म्हणजे बघा फॅनची पण इथून लिस्ट आहे. आणि त्याच्यामध्ये पारसला आपण पाहताय, विकासला आपण इथून मात्र पाहताय, शाहिदला पाहताय. चला जाऊयात आता आपण मॅचच्या दिशेने. 3 षटकांचं हे सत्र आपण इथून मात्र पाहिलं. येस टॉस करणार आहेत आणि टॉस करतील आमचे मॅन ऑफ द सिरीजचे जाते जोएबजी पटेल यांच्या शुभ हस्ते. फेक चांगली होती, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, भाईने फेक सुद्धा अचूक केलेली, परंतु हलक्यानं यष्ट्या मिस झाल्या असं म्हणावं लागेल.
जोएबजी पटेल साहेब यांच्या शुभस्य नेक्स्ट मॅचची नाणेफेक या ठिकाणी केली जाते. कोणी नाणेफेक जिंकली? विरार आणि निर्णय बॉलिंग. ओके, 2 धावा या बॉलवर कन्वर्ट होतील. आपण अच्युत भाईला बॉलिंग ट्रॅक वरनं पाहतोय. वेगवान तेस्तरदार गोलंदाज या वाडा तालुक्यातील आणि त्याच्या समोर हे 2 जुने जाणते खेळाडू या वाडा तालुक्यातील एकमेकांच्या विपक्षामध्ये बघायला मिळत आहेत. भाई सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन डावकुऱ्या हाताने लेफ्ट आर्म वरती विकेट. यावेळेला आडव्या बॅटनं फटका चांगला महेश भोईरच्या बॅटमधनं, परंतु आउटफील्डचा विचार केला तर त्या जागेवर बॉल जाणं थोडस कठीण. बॉलला स्टॉप केलं जाते मैदानामध्ये. फेक करेपर्यंत 2 धावा वेगानं झपाट्यानं कंप्लीट. 2 न वाढून आपण स्कोर कार्ड पाहिलं. पुढे जात असताना 4 चेंडू संपलेत आणि 6 धावा स्कोर कार्डवर. 24 धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करताय. 6 धावा कंप्लीट केला. तिथून आता ज्या पद्धतीने महेश भोईर यांच्याकडनं आपल्याला फलंदाजी बघायला मिळते, सातत्याने आडव्या बॅटनं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. बघा तात्या यांची फिटनेस बघा, कशा पद्धतीने बॉलला स्टॉप करतायत. वय वर्ष 68, आजही तो फिटनेस आणि तरुणांना लाजवेल अशी पर्सनॅलिटी. पुढचा बॉल यावेळेला, वा काय चेंडू, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र. अगदी सुंदर बॉल या ठिकाणी बघायला मिळाला. म्हणजे सहजासहजी हा पद्धतीचा फटका खेळणं हे खूप कठीण जातं फलंदाजाला. त्याचं प्रात्यक्षिक भाईनं मैदानात दाखवून दिलं. परंतु एस्टॅनच्या मागे झाली चूक. बॉल टिकलं झोनकडे. 1 धावेकरिता षटक संपलंय पहिलं आणि धावा स्कोर कार्डवर. पहिल्या षटकाखेरीस 8. येणारे बॉल तुमच्याकडे 12 करायचे आहेत, तुम्हाला 16. 12 चेंडू 16 धावांची गरज. विंड बॉलचं षटक आपण पाहतोय. तात्या यांना बॉलिंग ट्रॅक वरनं पाहू शकाल गोलंदाजी करत असताना. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात केली. एक सिंगल या बॉलवर योगी यांनी काढून मात्र स्ट्राईकला महेश भोईर यांना आणलंय. महेश भोईर वेगवानता त्याच्या गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजी मधला असलेला टायमिंग आणि क्लास हा नेहमी गेली कित्येक वर्ष हा वाडा तालुका पाहत आलाय. पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरनं. तात्या सज्ज होत आहेत राऊंडी विकेटनं. व स्टेप काढून तटवण्याचा प्रयत्न. यावेळेला पंचांकडे अपील आफ्रिदी, परंतु दर्शवतात इट्स नॉट आउट. आपल्या निर्णयावर ठाम आफ्रिदी. बघा काय कॉन्फिडन्स आहे. धावफलक आपण पाहिलं 10. 14 धावांची गरज. येणारे बॉल तुमच्याकडे 10. तात्या पुढचा बॉल घेऊन राऊंडी विकेटनं सज्ज होतील. यावेळेला दर्जेदार बॉल, अगदी सुंदर चेंडू. जोरदार अपील पंचांकडे केली जाते, मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम. प्रकाश शेट्टे तात्या अगदी या मॅच मध्ये कमबॅक करत असताना दर्जेदार बॉलिंग त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. आपल्या संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये आणतायत. यावेळेला योगीनं आडव्या बॅटनं फटका तर खेळलाय. एक सिंगल या बॉलवर फक्त आणि फक्त एकच सिंगल मिळेल. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि करायचे आहेत तुम्हाला 8 चेंडूंमध्ये धावा, त्या म्हणजेच 13. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. धावसंख्या पहिली आपण 11 या अंकावर. 13 रन्स टू विन
रिक्वायर्ड 8 बॉल्स 8 चेंडू आणि 13चं समीकरण इथून आपल्याला बघायला मिळणार आहे. बॅट तुटले का? ओके. काय तो वेग असेल गोलंदाजीमध्ये, डायरेक्ट बॅटच तुटली आणि ती विंड बॉल नाही. याही वेळेला या मॅच मध्ये रंगतता अजून सुद्धा आपल्याला बघायला मिळते. मॅच अजून सुद्धा बाकी. कोण होणार कोणावर हावी, येणारे 8 बॉल आपल्याला सांगून जातील. सज्ज होईल आपला बॉलिंग ट्रॅक वरनं राऊंडी विकेटनं प्रकाश तात्या. या वेळेला मात्र महेश भोईरची कॅच उडाली आहे आणि कंप्लीट केली जाईल कॅच. परतावा लागेल द बिग ब्लो. मिस्टर महेश भोईर बॅक टू डिपार्ट. महत्वाची विकेट, महत्वाचा खेळाडू आणि महत्वाच्या मोमेंटमला बाद होऊन तंबूच्या आसनाला परततोय. आणि टेरेसवर जे प्रेक्षक आहेत खूप खुश होत आहेत विकेट मिळाल्यानंतर. तात्या यांचे मोठे फॅन आहेत ते सर्व. तात्या अगदी या मॅच मध्ये आपल्या संघाला कमबॅक करून देत आहेत. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानात दाखल अमोल पाटील, मॅन फ्रॉम झिडके. दी लेजंड क्रिकेटर मिस्टर अमोल पाटील प्रांगणामध्ये दाखल फलंदाजी करण्याकरिता. येणारा बॉल बाकी आहे या षटकामधील शेवटचा. या वेळेला फटका चांगला बॉल चाललाय त्या ठिकाणी. फिल्डर आहे, फिल्डरच्या हातामध्ये एक तर कंप्लीट आणि दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये असताना धावचीच्या स्वरूपात दुसऱ्याकरिता खेळाडू बाद. आता येणारे बॉल बाकी आहेत तुमच्याकडे 6. परंतु तात्या यांची बॉलिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला हव्या प्रेक्षकांनो. अगदी दर्जेदार, अगदी दर्जेदार. निश्चित रूपानं अमोल पाटील जर मैदानाच्या आतमध्ये असते तर एक चित्र आपल्याला वेगळं कदाचित पाहायला मिळालं असतं. चॅलेंजचं मैदान गाजवलेला हा खेळाडू आहे. अनेकदा त्या चॅलेंजचं मैदान नाही, मीच त्या स्पर्धेचं समालोचन केलंय. या स्पर्धेतला नाही, या मैदानावरचा सर्वात लांब षटकार मारण्याचा रेकॉर्ड जर कुणाच्या नावावर आहे तर तो अमोल पाटील आहे. कुडूच्या मार्केटमध्ये षटकार मारला होता इथनं या विकेटवरनं अमोल पाटीलनं, जेव्हा बहरात होता 10x बॉलवर. तोही ही ताकद आहे. यस, फैजान मेमन सुद्धा ही मॅच अगदी जवळून पाहिलेली आहे. ते आमच्यापर्यंत पोहोचतात. अक्षय सरांनी चांगली माहिती पोहोचवली. अमोल पाटीलची ताकद आहे तेवढी आणि सध्या तरी जर रनआउट नसते झाले तर कदाचित दर्शवली गेली असती. आणि तो षटकार अमोल पाटीलने ज्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये मारला होता तो गोलंदाज आता फलंदाजी करता आला, योगेश चौधरी, त्यांच्याच जागेला रिप्लेस करून. मॅच 6-12. वाव, इट्स अ डॉट बॉल. येणारे बॉल बाकी आहेत 5 आणि करायचे तुम्हाला 12. बघा, याच गोष्टीला क्रिकेट म्हटलं जातं. काय एका वेळेला अनेक मैदानांवर अनेक मोठमोठे षटकार ठोकणारा खेळाडू योगी
आज मात्र मैदानामधनं स्ट्रगल करतोय. आज 40+ मध्ये थोडासा स्ट्रगल करतोय. परंतु काय ही वादळापूर्वीची शांतता. पुढचा बॉल ओव्हर दी विकेटनं. अगदी सुंदर, अगदी सुंदर. वॉट बॉल, दर्जेदार. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. योगेश पाटील स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्कवून आपण बॉलर पाहिला गोलंदाजी करण्याकरिता. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेटनं. या वेळेला फुलटॉस बॉल सुद्धा आज मात्र योगी यांच्या बॅटवर येत नाहीये. वेगानं झपाट्यानं 2 धावा कंप्लीट केल्या. येणारे बॉल बाकी 3 करायच्या तुम्हाला 9. 3 चेंडूत 9 धावांची गरज आहे. सन्माननीय डॉक्टर अमितजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अमितजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी आपण आवर्जून या स्पर्धेकरिता या वाडा समालोचक चषक करिता भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. पुढचा बॉल गोलंदाज सजीव आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं. योगेश पाटीलच्या विपक्ष. येणारे बॉल 3 करायच्या 9. आणि या वेळेला फिरवलाय बॉलला. फिंगर रोल केले त्या बॉलवर. एकच सिंगल या बॉलवर. मॅच मध्ये असलेली रंगतता. 2 चेंडू आणि करायचे आहेत तुम्हाला या 2 बॉल मध्ये 8 धावा. 2 चेंडू आणि 8 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. काय या स्पर्धेमधला आपल्याला सर्वोत्तम विजय बघायला मिळेल का डिपेंड करत असताना, असा मात्र आता प्रश्न. पुढचा बॉल ओव्हर दी विकेटनं. यावेळेला आडव्या बॅटनं फटका तर सजवलाय. तात्या यांच्या हातामध्ये बॉलला स्टॉप केलं जातंय. आणि आता मैदानामधनं इथून काय घडलंय. एक बॉल आणि 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 6 या 2 आहेत. 6 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. आणि मॅच विजयी झालीये. तात्या प्रतिष्ठान विजयी टीमचं बघा. तात्यांचं सेलिब्रेशन बघा. तात्यांनी हाताळलेलं ते षटक बघा. अगदी देखणं. आणि हे अंतिम षटक हाताळणारा गोलंदाज ज्याने ही मॅच टर्न करून दाखवली. योगी पाटील सारखा फलंदाज समोर उभा होता. योगेश चौधरी सारखा फलंदाज होता.